आपण सर अगदी छोटासा मोबाईल जरी घेतला तर मोबाईलला आपण कव्हर लावतो. वा. टीव्ही जर घेतला तर टीव्हीला कव्हर लावतो. अक्षरशः मी काही जरी घरी भेटी दिल्या तर त्या फ्रीजला सुद्धा कव्हर राहतात. आणि मग आपण जर पाहतो म्हटलं तर आपलं जे जीवन आहे, जे आपलं शरीर आहे, मला तर असं वाटते की आपल्या शरीरावरती इन्शुरन्सचं कव्हर लावलं पाहिजे. आपलं स्वागत आहे आपल्या अगदी आवडीच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये असं काही एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांचा जन्म अगदी ग्रामीण भागामध्ये झालेला आहे. असं गाव की ज्या गावामध्ये कित्येक वर्ष, स्वातंत्र्याच्या कित्येक वर्षानंतरही साधी एसटी जात नव्हती. त्यामुळे कित्येक मुलांचं शिक्षण रखडल्या गेलं होतं. त्यातून एक मुलगा शिकायला लागला आणि शिकता शिकता तो SBI इन्शुरन्स मध्ये सर्व्हिस करायला लागला आणि त्या माध्यमातून त्याने कितीतरी देश आज पादाक्रांत केलेले आहे. आज अशा मुलाचा, आज अशा व्यक्तीचा आपण जीवन प्रवास पाहूया की जो मुलगा लहानशा खेड्यातून गरिबीमधून आलेला आहे, पण आज जगामध्ये जागतिक पातळीवर त्याला एक अवॉर्ड भेटलेला आहे. त्या अवॉर्ड मिळवणाऱ्या त्या कीर्तिवंत माणसाचं नाव आहे मनोज राखे. मनोज राखे, आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आलात, आपलं फार फार स्वागत आहे. आणि आपल्याला इंटरनॅशनल पुरस्कार मिळालेला आहे, त्यासाठी अगदी मनपूर्वक अभिनंदन. मनपूर्वक धन्यवाद सर. आशा कधी सोडायची नाही, कारण या अंधाऱ्या रात्रीमध्येच उद्याचा उष्शक काल दडलेला असतो. या उष्शक कालाचं एक मूर्त रूप, या उष्शक कालाचा, या प्रकाशाचा एक स्वच्छ प्रसन्न असा किरण म्हणजेच मनोज राखे. मला हे सांगा की हे मोठेपण मिळवताना तुमचा पूर्वायुष्यातला प्राथमिक शिक्षणापासूनचा जो खडतर प्रवास होता तो थोडा सांगा. नमस्कार सर. प्राथमिक शिक्षण घेत असताना जो देवधरी पासूनचा जो प्रवास आहे, तो प्रवास आठवला तर थोडासा खडतरच आहे, पण त्या प्रवासाने भरपूर शिकवलेला आहे. मग तो देवधरी ते पारवा प्रवास असो की मला वाटते देवधरी हे गाव यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजीमध्ये येतंय. देवधरी हे गाव घाटंजीमध्ये येतं आणि पारवा गावच्या बाजूलाच पुसलेलं गाव आहे. मगाशी तुम्ही बोलतानाच बोललात की बरेच वर्ष त्या गावाला एसटी पोहोचायला लागली. मला तरी असं वाटते की अगदी या 3-4 वर्ष अगोदर एसटी पोहोचली. जवळपास 65 वर्षाचा कालावधी पूर्ण गेला. आणि आज मला असं वाटते की 8-10 वर्ष अगोदर त्या वाघाडी नदीला पूल झाला. त्यामुळे आता दळणवळणाची साधनं म्हणून आपण त्या पुलामुळे घाटांजी शहराच्या रस्त्याला मार्ग जोडला गेला. पहिले जर पाहतो म्हटलं तर आम्हाला देवधरीवरून पारव्याला येताना पायदळ रस्त्याद्वारे 5 किलोमीटर पायी येऊन तो प्रवास करत होता. थोडासा उन्हाळ्यातला किंवा हिवाळ्यातला प्रवास तो सुकर होता, पण पावसाळ्यातले जे काही 70 दिवस जो प्रवास होता तो अतिशय खडतर होता. कारण नदीला पाणी आल्यानंतर त्या पाण्यातून वाटचाल करताना पाणी किती राहतं, तर ते सर्व कपडे आपले डोक्यावर घेऊन आणि आपले पुस्तकं डोक्यावर घेऊन, मात्र पुस्तक ओढले झाले पाहिजे याची काळजी घेऊन आम्ही तो प्रवास पूर्ण केला. मग तो पाण्याचा चिखल असो, पाण्यामध्ये साचलेला चिखल असो, किंवा तो रस्त्यातून आपण शेतामध्ये येणारा तो चिखल असो, तर त्या चिखलाने थोडंसं आयुष्य सुखकर केलं असं म्हणता येईल. किंवा तो चिखलाने प्रवास जास्त मजबूत केला असं मला हरकत नाही. आपला प्राथमिक शिक्षणाचा प्रवास हा देवधरी पासून तर मग माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मला वाटते पारवा येथील बाबासाहेब देशमुख पार्लेकर महाविद्यालयामध्ये आपलं महाविद्यालयीन शिक्षण झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण हायस्कूलमध्ये, महाविद्यालयामध्ये फार जेमतेम विद्यार्थी आहे, आपल्याने आयुष्याची उंची गाठता येईल का? बऱ्याचदा हा मुलांना प्रश्न पडते आणि बरेच मुलं मग 12वी पासूनच किंवा ग्रॅज्युएशन पासूनच माघार घेतात आणि वेगवेगळ्या कामाला लागतात. कारण त्यांच्यामध्ये आपण हुशार नाही आहे याचे एक न्यूनगंड निर्माण होतो. तुमची एक भरारी, तुमची एक उंच भरारी मला यासाठी महत्वाची वाटते
की तुम्ही जो हा मोठा प्रवास केलेला आहे तो महाविद्यालयीन शिक्षणानंतर तुम्ही जो संघर्ष केला तिथून तुमचा तो प्रवास झाला, तो थोडा महाविद्यालयीन शिक्षणानंतरचा प्रवास आणि SBI लाईफ मध्ये जुळण्यापर्यंतचाच प्रवास, हा मधला प्रवास थोडा सांगा की किती कष्ट तुम्ही उपसलेले आहेत. सर, अतिशय आनंद वाटतो हा प्रवासाचं वर्णन करताना, आणि तुमचे वाक्य सुद्धा जे आहे तो प्रवास पुन्हा आठवण करून देतो त्या प्रवासापर्यंत जाण्यासाठी. महाविद्यालयीन शिकताना सर माझी खूप इच्छा होती की थोडंसं खाकीवरतीचं आकर्षण होतं, पण काही अंशी खाकीवरतीचं आकर्षण मध्ये आपण पास होऊ शकलो नाही, त्याच्यामध्ये यश मिळू शकलो नाही. त्यानंतर मग थोडंसं असं वाटलं की आपण बरेचसे लोक वेगवेगळ्या याच्यामध्ये आपला प्रवास घडवतात. मग काही अंशी मला असं वाटलं की आपण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जाऊन आपला प्रवास करावा. त्या माध्यमातून मी महाविद्यालयीन शिक्षणानंतर मी अगोस्टिन कॉलेजला डीजेचं शिक्षण घेतलं. त्याच्यामध्ये बरेचसे काही प्राध्यापक लोकांनी मला मार्गदर्शन केलं. त्यात मी दैनिक देशोन्नती या वृत्तपत्रामध्ये कामाला सुरुवात केली. तिथून मला शिकायला खूप सारं मिळालं, आणि काही गोष्टी अशा असतात की नुसतं पैशासाठी न काम करत असताना आपल्याला पुढे जाताना काय शिकायला मिळतं हे जर आपण त्या ठिकाणी जर कमवलं तर आपल्याला पुढचा जो आयुष्याचा प्रवास हा पुढे पुढे जात राहतो, आणि तिथला अनुभवच आपल्याला आपलं आयुष्य हे पुढे नेत राहतं. तर तिथला देशोन्नतीचा प्रवास असताना मला खूप आनंद वाटला. पण नंतर मग मला असं वाटलं की थोडंसं परमेश्वराच्या कृपेने आणि सर्व तुमच्यासारख्या प्राध्यापक लोकांच्या आशीर्वादामुळे थोडं संवाद कौशल्यामध्ये थोडी भर वाटली. मग काही कंपन्यांचे मी इंटरव्ह्यू केले. त्या ठिकाणी मग मी 2013 मध्ये बजाज एलियन्स लाईफ इन्शुरन्सला त्या ठिकाणी मी जॉईन झालो. त्याहीवेळी बजाज एलियन्स लोकांना समजावून सांगणं ग्रामीण भागात थोडंसं अवघड होतं, कारण बजाज एलियन्स समजावून सांगणं आणि मी आता SBI ला आहोत SBI समजावून सांगणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण लोकांना आता SBI सांगायची गरज नाही, पण त्यावेळेला बजाज एलियन्स लाईफ इन्शुरन्स समजावून सांगणं ते कागदोपत्री म्हणजे त्यांना सालवांची मार्जिन किती आहे, बजाज फार संघर्ष करावा लागला. मला सर पाहता मी यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पाहतो म्हटलं तर मी आतापर्यंत 2.5 लाख किलोमीटर बाईकला प्रवास केला. म्हणजे मी 2.5 लाखामध्ये आतापर्यंत तालुक्याच्या बऱ्याच कानाकोपऱ्यात छोट्या जवळपास 1206 जवळपास ग्रामपंचायतीला भेटी दिल्या. या प्रवासामध्ये तो आनंद मिळत गेला, आणि दिवसांदिवस त्या आनंदामध्ये त्या अनुभवातून आत्मविश्वास वाढत गेला, आणि आत्मविश्वासामुळे माणूस थोडासा मजबूत होतो. त्यात यशही मिळत गेलं, आणि ते यश मिळता मी बजाज एलियन्स लाईफ इन्शुरन्स 2016 मध्ये मग मी SBI लाईफला जॉईन झालो. आमचे गजाननजी मुरलीधर प्रश्नोत्तर म्हणून आहे, ते दीनदयाल उपाध्याय जी प्रतिष्ठान आहे त्याचे मुख्य कार्य अधिकारी आहे. त्यांची खूप इच्छा होती की तू काहीतरी वेगळं कर आणि तू करू शकते या संदर्भात. पण मग त्यांनी जेव्हा मला त्या प्रवासामध्ये ढकलल्यानंतर मग पोहण्यासाठी काय आहे तर मग ती आपली मेहनत आहे आणि आपलं संवाद कौशल्य आहे. मग या प्रवासामध्ये अनेक तुमच्यासारख्या मोठ्या लोकांच्या भेटी झाल्या, आणि तो प्रवास मेहनतीचा सुखकर होत गेला. आणि मग पाण्यामध्ये उतरल्यानंतर तर पोहणे आहेच. मग तो पोहण्याचा जर आपण जर पाहतो म्हटलं तर यशामुळे मला जास्त चांगल्या प्रकारे पोहता आलं. त्याच्यामुळे मी गजाननजी परशुकरांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो या तुमच्या स्टुडिओच्या माध्यमातून. कारण त्यांनी ज्या प्रवासामध्ये मला सोडल्यानंतर ती माझी ताकद आहे, पण तो प्रवास त्यांनी मार्गस्थ मला करून गेला, आणि तो पुढे पुढे आज चालत आहे. SBI लाईफ इन्शुरन्स मध्ये मनोज राठे आज उच्च पदावर आहेत. ते सध्या यवतमाळमध्ये मॅनेजर म्हणून कार्य करीत जरी असले तरी त्यांचे वाक्य, त्यांची कार्यपद्धती, त्यांची काम करण्याची शैली हे SBI लाईफ मधले बरेच मॅनेजर, बरेच कस्टमर, बरेच त्यांचे ऑफिसर्स ते स्वीकारत आहेत. SBI लाईफ मध्ये ते एक आदर्शवत आहे. मित्रांनो, एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये आपलं असं मोठं नाव कमावणं हे एका संघर्षाचं प्रतीक आहे. प्रचंड संघर्ष, मग तो देशोन्नतीपासून असेल किंवा आणखी वृत्तपत्रांपासून असेल. मला आठवतं की एक लहानसा मुलगा एक हडकुळी सायकल घेऊन तो शाळेमध्ये यायचा. पारव्यामध्ये महाविद्यालयामध्ये शिकत असताना
एका नातेवाईकाकडे तो राहिलाय आणि खडतर अशा पद्धतीने तिथून शिक्षण घेतलंय आणि पुढे SBI मध्ये आपलं मोठं नाव तो कमावतो आहे. हा मित्रांनो, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी प्रवास आहे. मला हे सांगा मनोज राखे सर, की तुम्ही SBI मध्ये आलात. खरं म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणं हे फार कठीण असतं. त्यामध्येही भारतासारख्या ठिकाणी आणि त्यामध्येही महाराष्ट्र, यवतमाळ आणि ग्रामीण भागामध्ये इन्शुरन्स पेरणं हे तर मला वाटतं प्रचंड जिगरीचं काम आहे. कारण त्या इन्शुरन्सच्या बेसवरच आज आपण जागतिक पातळीवर आपलं नाव झालेलं आहे. पण ही इन्शुरन्सची संकल्पना ज्यांच्या घरी फारसं अन्न नाही किंवा खाण्याचा ताळमेळ बसत नाही त्या माणसांना, अशा माणसांना भविष्याची पुंजी म्हणजेच इन्शुरन्स काढून ठेवा असं म्हणणं मला वाटते हे फार टकल्या माणसांच्या प्रदेशात कंगवे विकणं यासारखं आहे. एवढं मोठं काम तुम्ही कसं केलंय? सर, याच्यामध्ये तुम्ही खूप छान प्रश्न विचारला की अन्न नसताना आपण सेव्हिंग कसं करावं. तर यामध्ये सर आपली भरपूर वर्षापासूनची परंपरा आपल्या भारतामध्ये. आपण आता आजकाल जर पाहतो म्हटलं तर पाश्चात्य देशाचं अनुकरण जर करत आलो तर आता काही डॉक्टरिंग बरेचसे चेंज झाले. पण आपली जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ही बचतीची संस्कृती आहे. मग आपण पहिले काय करायचं की गुल्लकमध्ये आपण पैसे टाकायचो. तर त्या गुल्लकमध्ये पैसे टाकताना बचतीमधून मग आपण एखादं गिफ्ट घ्यायचो. नंतर मग बँकेचा व्यवहार पुढे आला. मग बँकेच्या तुलनेमधून भरपूर आपल्याला संधी मिळाल्या. मग ह्या ठिकाणी हा प्रश्न आहे की गरिबीचा. पण कसं असतं की सर, आपण हा इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स म्हणजे सर मनातली भीती काढणे. म्हणजे इन केस आपल्यासोबत कुठल्या अघटित घटना झाल्या तर आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराचा जो हे आहे, परिवाराचा प्रवास आहे, तो प्रवास खडतर न होणे. मग आपल्याकडे अशा काही योजना आहेत सर की गरीबातला व्यक्ती सुद्धा काढू शकतात आणि तो प्रीमियम भरू शकतात. अशा काही योजना आहेत. मग तो गरीब असो की 5 लाख 10 लाखाची योजना असो, मग श्रीमंत असो तो 2 कोटीची योजना असो, अशा बऱ्याचशा योजना आहेत. पण याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सांगताना आपल्याला त्यांना ज्या ठिकाणी इन्शुरन्स आहे पण माहित नाही, अशा लोकांना इन्शुरन्स बद्दल सांगताना थोडा प्रवास अवघड जातो. पण आपण जर आता पाहतो म्हटलं तर कोरोनानंतरचा जो प्रवास आहे, या कोरोनामध्ये लोकांना जीवन काय आहे ते शिकवलं कोरोना. कारण अशा काही घटना झाल्या कोरोनामध्ये की काही दिवसानंतर माहीत झालं की अरे हा व्यक्ती कोरोनानंतर गेला. म्हणजे प्रामुख्याने कोरोनाने माणसाला हे शिकवलं की जीवन हे क्षणभंगूर आहे, आपल्या हातात नाही आहे. आपण केव्हाही जाऊ शकतो आणि जेव्हा घरचा माणूसच जेव्हा जातो तेव्हा माझ्यानंतर काय, हा प्रश्न प्रामुख्याने या कोरोनाने उपस्थित केलाय. आणि मला वाटतं कोरोनानंतर किंवा कोरोनाच्या काळामध्ये इन्शुरन्स पॉलिसीचं अत्यंत महत्व लोकांना कळलं. आणि मी हेही ऐकलंय की कोरोना काळामध्ये जे काही लोक मरण पावले त्यांना मोठ्या प्रमाणात तुम्ही इन्शुरन्सचा, ही घटना थोडी सांगा, इन्शुरन्सचा फायदा करून दिला. सर, कोरोनामध्ये तर हा वेळ खूप मोठा होता आणि कोरोनाने अख्ख्या जगाला शिकवून दिलं की जगायचं कसं. कारण आपण माणसाजवळ जातो पण कोरोनामध्ये माणूसच माणसाजवळ जात होता, हा कोरोनाने शिकवलं. पण त्याच्यामध्ये सांगताना बघा की जसं मगाशी तुम्ही म्हटलं की गरिबीचा प्रश्न जो असतो, आता ज्या गरीब व्यक्तींनी सुद्धा 2-4 हजार रुपये भरले असेल तर त्या लोकांना त्या प्रमाणात विमा राशी आपण दिली. मग आपण पाहताना माझ्या पारव्याचा जर प्रवास पाहता म्हटलं तर तो आपल्या पारव्याच्या बाजूला मेजदा असो, त्याच्यानंतर अरली भिंकूण असो, त्याच्यानंतर सुन्ना ढोकी असो, पांढरपडा असो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये धानकी बिटरगाव असो किंवा जवळा असो. म्हणजे आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोनामध्ये ज्या काही केसेस घडल्या त्या केसेसमध्ये आम्ही त्यांच्या परिवारामध्ये पर्यंत जाऊन आम्ही त्यांचा मृत्यू दावा कसा मिळवता येईल तो परिवारापर्यंत सपोर्ट केला. आणि सर, ज्या लोकांनी इन्शुरन्स आपण करून घेतला आज त्याच्या वारसदाराला जी काही आम्ही मृत्यू दावा राशी जी दिली त्या मृत्यू दावा राशीमधून जे काही परिवाराला जो हातभार झाला
हा सर आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट आहे. आणि शेवटी कसं असतं सर की मृत्यूनंतर परिवारातले लोक किती दुःख सहन करतात. समजा जर आपण जर सर एखादा एखादा मोठा जर लोन उचलला असेल 40-50 लाखाचं आणि तो करता व्यक्तीच पुरुष चालला गेला, तर त्या नॉमिनीला त्या घराचा लिलाव करण्यापलीकडे काही राहत नाही, पर्यायच नसतो. आणि बँका सुद्धा वसुली कशी करणार? मग त्या याच्यात जर आपण जर इन्शुरन्स जर काढून ठेवला तर आपल्या पश्चात परिवाराला काय त्रास होतो, मग त्यामध्ये जर आपण जर असे जर इन्शुरन्स जर काढून ठेवले, कुठल्याही इन्व्हेस्टमेंट असो, टर्म इन्शुरन्स असो, शॉर्ट टर्म इन्शुरन्स असो, तर आपल्या पश्चात आपण आपल्या वारसाला जी काही राशी सोडून देतो त्या राशीतून त्या परिवाराचं काहीतरी आर्थिक तो सपोर्ट होतो आणि तिथून त्याचे जीवनमान त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी त्याला हातभार लागतो. म्हणजेच आपण गेल्यानंतर काय हा आपल्या परिवारासाठी खरं म्हणजे आपणच निर्माण केलेला मोठा प्रश्न राहू शकतो आणि त्याचंही सोल्युशन आपणच असतो. म्हणून आपण जिवंतपणेच एक छानपैकी इन्शुरन्स काढला पाहिजे. ही आताच्या काळाची आणि या धावपळीच्या काळाची ही अत्यंत मोठी आवश्यकता झालेली आहे. मला वाटते माझेही इन्शुरन्स एक काढून घ्या तुम्ही, कारण ही प्रत्येकाची एक आवश्यकता झालेली आहे. आपण सर अगदी छोटासा मोबाईल जरी घेतला तर मोबाईलला आपण कव्हर लावतो, टीव्ही जर घेतला तर टीव्हीला कव्हर लावतो. अक्षरशः मी काही जरी घरी भेटी दिल्या तर त्या फ्रीजला सुद्धा कव्हर राहतात. आणि मग आपण जर पाहतो म्हटलं तर आपलं जे जीवन आहे, जे आपलं शरीर आहे, मला तर असं वाटते की आपल्या शरीरावरती इन्शुरन्सचं कव्हर लावलं पाहिजे. म्हणजे आपल्या पश्चात आपल्या परिवाराला एक आर्थिक जोखीम जे आपण म्हणतो, आर्थिक जोखीम, ते आर्थिक जोखीम पत्करायचं काम नाही. या इन्शुरन्सच्या माध्यमातून जो मिळणारा जो कव्हर आहे या माध्यमातून आपल्या परिवाराला एक हातभार लागतो. वा, छान. मला हे सांगा की इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी काही कोर्सेस वगैरे आहे का? कोर्सेस तर सर भरपूर भारतामध्ये बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस अवेलेबल आहे. पण प्राथमिक आपल्याला कुठल्याही इन्शुरन्स कंपनीमध्ये जर जायचं असेल तर प्रथम त्याला कुठल्याही शाखेची डिग्री हे अनिवार्य आहे. आणि त्याला जर इन्शुरन्सचा जर समजा अनुभव असेल तर त्याला कुठल्याही कंपनीमध्ये आपण त्याला डेव्हलपमेंट ऑफिसर पासून तिची सुरुवात करू शकतो. आणि मग डेव्हलपमेंट ऑफिसरची सुरुवात करत असताना त्या कंपनीच्या प्रमोशनच्या पाथनुसार, त्याच्या मार्गानुसार मग त्याच्या प्रत्येक वर्षानुसार त्याचे प्रमोशन होत जातं. पण तुम्ही जो प्रश्न विचारला हा ग्रामीण भागाच्या मुलांना सुद्धा अतिशय एक मार्ग दाखवणार आहे. कारण बऱ्याचशा आता युनिव्हर्सिटीमध्ये इन्शुरन्स इन्स्टिट्यूट मधून आपल्याला ग्रॅज्युएशन करतात. त्याच्यामध्ये पीजी सुद्धा करता येतात. त्याच्यामुळे बेसिक जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये आपल्याला अधिक भर पडतो. जसं आता आपण आर्ट फॅकल्टीमध्ये एखाद्या विषयात जर एम ए करतो म्हटलं तर त्या विषयाचं आपल्याला विषय ज्ञान आपल्याला येतं. तसं जर आपण इन्शुरन्स इन्स्टिट्यूट मधून जर ग्रॅज्युएशन केलं आणि पीजी जर केलं तर कदाचित ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, विमा क्षेत्रामध्ये, तर ते ज्ञान बाकीच्या याच्यापेक्षा जास्त मिळतं आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो. पारंपरिक विषयांमध्ये शिकत राहण्यापेक्षा मित्रांनो, विदर्भाचे, महाराष्ट्राचे जे बीएड हे जे पारंपरिक होते ते सगळे प्रकार आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. पारंपरिक विषय घेऊन शिकत राहण्यापेक्षा आपण जे काळाचे आव्हान आहे, काळाची हाक आहे, अशा विषयांमध्ये आपण डिग्र्या करणे, कोर्सेस करणे आणि आपल्या नोकरीचे अनेक मार्ग आहेत ते मार्ग शोधणे हेच आता आपल्याला आवश्यक आहे. मित्रांनो, एकाच मार्गावर अवलंबून न राहता लाथ मारीन तिथं पाणी काढी ही धमक ठेवून आपण त्या कार्यामध्ये, त्या सेक्टरमध्ये आपण आपलं वर्चस्व, आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. ज्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले मनोज राखे यांनी निर्माण केलं. मित्रांनो, त्यांच्या ऑफिसमध्ये जर गेले तर आपल्याला असं लक्षात येईल की कितीतरी पारितोषिक, सन्मान चिन्ह त्यांनी तिथे मिळवलेले आहे. मित्रांनो, एक ग्रामीण भागातला माणूस आज जागतिक लेवलवर त्याला अवॉर्ड मिळतो आहे, ही निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, आपल्यासाठी आशेचा किरण आहे. मला हे सांगा की इन्शुरन्स आपण काढत असताना याची काय शाश्वती आहे की आजपासून 20-25 वर्षानंतर
आपल्याला किंवा आपल्या वारसाला ही रक्कम व्याजासहित परत मिळेलच? सर अतिशय तुम्ही छान प्रश्न विचारला. कसं असतं सर, या प्रश्नाची उकल करत असताना आपण एखाद्या बँकेत जर निवेश केला तर त्या बँकेला त्या ठिकाणी कुठे पैसा निवेश करायचा तो अधिकार असतो. पण आपण कुठल्याही इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर निवेश केले तो पैसा इन्शुरन्स सेक्टरमध्येच राहतो. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की कुठल्या अदर बँकेच्या तुलनेत सुद्धा इन्शुरन्स मध्ये ठेवलेला जो पैसा आहे हा अतिशय व्यवस्थित राहणारा आहे आणि त्या ठिकाणी त्याची खात्रीलायक आहे. आता बरेचसे प्लॅन आपल्याकडे आहेत, जसं आपण मार्केट लिंक प्लॅन असो, जसं आपण पारंपरिक योजना असो, तर आपण एंडोमेंट लाईफ इन्शुरन्स असतो, त्याच्यामध्ये आपण निवेश करताना इन्शुरन्स मध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये जो पैसा असतो हा पैसा सर सुरक्षित दिशेने आपण जर पाहिला तर तो बँकेच्या तुलनेत सुद्धा अतिशय आपण पाहतो व्यवस्थित राहतो. जसं आपण आता काही बँका जर आपण पाहतो म्हटलं तर बँकाचं एनपीएचं हे खूप वाढत चाललेलं आहे. मग त्या ठिकाणी तिथले बँकेचे डायरेक्टर लोकांना त्या ठिकाणी माहित असतं की कुठे पैसा आपण निवेश करावा, कुठे आपण हे करावं. पण इन्शुरन्सचा पैसा जर आपण पाहतो म्हटलं तर तो बाहेर काढता येत नाही. त्याच्यामुळे सुरक्षित जर आपण पाहतो म्हटलं तर तो सुरक्षित तुलनेमध्ये आपण जास्त हे इन्शुरन्स कंपनी एखाद्या आरबीआय म्हणा किंवा एक इंटरनॅशनल फंड म्हणा, हे या इन्शुरन्स कंपनीची खात्री घेते का? आता याच्यामध्ये हा जो प्रश्न तुमचा विचारला तो अतिशय समर्पक आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण जात असताना याचं ज्ञान अवगत नसतं. पण जसं आता आपण जर पाहतो म्हटलं, जसं आता मी एसबीआय लाईफला ऍज अ मॅनेजर म्हणून काम करत असताना याच्यामध्ये सर IRDA इन्शुरन्स विमा नियामक प्राधिकरण, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि याच्या धोरणाद्वारे एसबीआय लाईफ हे कार्य करतं. आणि आपल्या भारतातल्या ज्या प्रमुख संस्था आहेत, ज्या आर्थिक संस्था म्हणतो, आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, IRDA, सेबी, या ज्या संस्था आहेत सर, या संस्था अतिशय मौलिक असं कार्य करतात आणि हे सर्व सर बांधील आहे. आरबीआय, सेबी, IRDA, एसबीआय, म्हणजे या सर्व संस्था या सर्वांची बांधील आहे आणि या IRDAच्या नियमाप्रमाणे एसबीआय लाईफ कार्य करतं आणि त्याच्या गाईडलाईन प्रमाणे कार्य करतं. मला सांगताना अतिशय आनंद वाटतो सर की एसबीआय लाईफ अख्ख्या भारतामध्ये अव्वल स्थानी आहे आणि मी त्याचा एक प्रमुख एक छोटा एम्प्लॉय म्हणून कार्य करताना मला कौतुक आहे की मी एसबीआयच्या बॅनर खाली काम करत असताना ग्रामीण भागामध्ये गावागावात पोहोचण्याचं काम आमच्याकडे आज आलेलं आहे. आज तुम्ही कोरोनाचा विषय जर पाहतो म्हटलं तर आज कोरोनामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये 70 ते 80 केसेस झाल्या. त्याच्यामध्ये सर आम्ही जवळपास 200 ते 250 कोटी रुपयाचा विमा दावे दिले. अजूनही सर एकही कस्टमर कुठल्याही ग्राहक मंचात जाऊन भांडत नाहीये किंवा एखाद्या ग्राहकाला मृत्यू दावा नाही मिळाला असा एकही व्यक्ती नाही सर. तुम्ही बोललेलं सहज वाक्य एसबीआयने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि एसबीआयने ते आपल्या एका वर्षाचं ब्रीद वाक्य बनवलं, हे निश्चितच तुमच्यासाठी अत्यंत भूषणावर गोष्ट आहे सर. अतिशय आनंदाची गोष्ट सर, तुम्ही जो मगाशी शब्द वापरला की कुठलंही काम करत असताना आपण प्रामाणिक काम केलं पाहिजे. जो माझा जर खडतर प्रवास पाहतो म्हटलं तर ह्या खडतरा प्रवासामध्ये मी छोट्या अगदी 1000 रुपयापासून जे काम केलं तर आज मी आनंदी आहो की आज मला चांगला पगार आहे. मी प्रत्येक ठिकाणी सर मला काय शिकता येईल, काय घेता येईल पैशा व्यतिरिक्त त्याकडे सर मी जास्त गांभीर्यानं लक्ष दिलं आणि त्या प्रवासामध्ये सर मला लर्निंग कडून अर्निंग कडे माझी आज वाटचाल झाली. आणि त्या प्रवासामध्ये मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमचं नातं घट्ट झालं, मग ह्या ठिकाणी सर नातं एसबीआय लाईफशी घट्ट असो की कस्टमर ग्राहकाच्या प्रती असो, मग त्या ठिकाणी आपण फक्त 11 ते 5 काम करून घरी जाणे हा प्रवास वेगळा आणि आपण ग्राहकाच्या वेळेनुसार आपण अवेलेबल राहणं तो पण प्रवास हा वेगळा असतो.
कारण आपण नुसतं 11 ते 5 काम करून होत हा. नाही. या कार्यामध्ये जर आपल्याला समर्पण जर भावना असेल हा. तर 24/7 आपल्याला अवेलेबल असणार. म्हणजे आपण सर त्याच्यामध्ये जर समर्पण जर भावना जर ठेवली तर आपल्याला यशही मिळतं आणि आपल्याला शिकायला पण फार मिळतं. आता हा प्रवास करताना सर मला काही लोकांना काम करत असताना आनंद वाटतो. काही लोक आपल्याला फक्त प्रवासाचं काहीतरी मिळावं म्हणून करतात. तर मला हे उद्दिष्ट साध्य करताना या प्रवासामध्ये शिकायला मिळालं की बाबा बाहेर काम करताना कसं काम करायचं व बाहेरचे लोक काम कसे करतात. आता या काम करत असताना भारतातल्या प्रमुख राज्यामध्ये न जाता आज जर आपण पाहतो म्हटलं तर नागालँड, त्रिपुरा जर सोडलं किंवा काश्मीर जर सोडलं तर प्रमुख राज्याच्या राजधान्यामध्ये मी कॉन्फरन्सला गेलो आहे. मग तिथल्या राज्याचं पाहत असताना तिथले लोक कसे परफॉर्म असतात. तसं आपण आता आपली ग्रामीण भागामधून जर वाटचाल केली तर नाले नदीला मिळतात, नद्या मोठ्या नदीला मिळतात आणि ज्या मोठ्या नद्या असतात ते सागराला मिळतात. मग आपण सागर जर पाहतो म्हटलं तर तू माझ्याकडे येऊ नको असं म्हणता येत नाही. तर सागराकडे अथंग पाण्याची क्षमता या ठिकाणी असतात आणि सामावून घेतात. तर मला असं नसतं हा शब्द मला असा योग्य वाटतो की आपण काम करत असताना जे मोठ्या लेवलवरचे जे लोक असतात मग त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं, मग ते काम कसे असतात, मग आपल्याला कुठल्या स्वरूपाचं अपडेशन करता येईल. तर हे सर्व अपडेशन मला या प्रवासामध्ये मिळालं. SBIRFच्या प्रवासामध्ये मला आंतरराष्ट्रीय शूट करताना थायलंड असो, कुवेत असो, टर्की असो, मालदीव असो, आताच मी प्रमुख 8 नोव्हेंबर पासून लंडनला होतो. हा प्रवास सर मला या प्रवासामध्ये सुखकर करता आला आणि या प्रवासातून मला पुढे पण आपल्याला कसं जगायचं हे पण मिळालं. आपल्या आवडीचं क्षेत्र मिळालं की माणूस धुळीतून कशी फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी घेतो. मग ती धूळ असेल, राग असेल, आपलं आयुष्य उद्ध्वस्त किंवा आपल्या आयुष्याचा जम न बसताही कशा पद्धतीने शिकत तो लोकांना शिकवत जातो याचं मोठं उदाहरण म्हणजे मनोज राखे. मित्रांनो, कोणतंही क्षेत्र असो, काम महत्वाचं आहे, त्यावरची निष्ठा महत्वाची आहे, त्यामध्ये प्रामाणिकता महत्वाची आहे आणि त्याबद्दल आत्मीयता ही अत्यंत महत्वाची आहे. काम करत राहा कर्मण्येवाधिका रहस्य मा फलेषु कदाचन. आपण कोणत्या तरी आशेनेच जगतो, पण निव्वळ त्यासाठीच जगत असेल तर आपल्याला यश मिळत नाही. कर्म करत राहावे म्हणजे यश अगदी आपल्या खांद्यावर अलगदपणे येऊन बसतं. यशाचा धनी, यशाचा मानकरी म्हणजे मनोज राखे आहे. आमच्या विद्यार्थ्यांना असंच आयुष्य उभं करायचं आहे. त्यांनाही आयुष्यात मोठं व्हायचं आहे. अनेक पारितोषिक, अनेक सन्मान, अनेक गौरव मिळवायचे आहे. त्यांच्याही मनात एक इच्छा आहे की आपणही आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम बनवूया, फक्त मार्ग मिळत नाही. अशा आडवळणावर असलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना, भरकटलेल्या विद्यार्थ्यांना किंवा मार्ग अंधुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना, न दिसणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? अतिशय एक छान प्रश्न तुम्ही विचारला सर की ग्रामीण भागातले मुलं या ठिकाणी आले पाहिजे, या क्षेत्रामध्ये निवड झाली पाहिजे. सर हा प्रश्न अतिशय प्रत्येकाला वाटतं. फक्त कसं असतो की यश प्रत्येकाला नाही मिळवता येत. त्याच्यामध्ये यश करत असताना थोडे कष्ट पण फार महत्वाचे असतात आणि त्याच्यामध्ये सर समर्पण अशी भावना पाहिजे. बिलकुल. आणि समर्पण भावनामध्ये सर काहीतरी त्याग पाहिजे मिळवायचं असेल तर. मग या क्षेत्रामध्ये जर माझ्या या क्षेत्रामध्ये जर यायचं असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना तळमळ तर आवश्यक असतो. या तळमळीमध्ये तो माणूस शिकतो आणि याच्यामध्ये असं आहे की आज आपल्याकडे कुठल्याही डिग्रीचा व्यक्ती आपल्याकडे येऊ शकतो. मगाशी मी रिपीट करतो की आता इन्स्टिट्यूट पण आपल्याकडे भरपूर आलेले आहे. त्याच्यामध्ये पण ग्रॅज्युएशन करून आपल्याकडे येता येतं. ज्या लोकांची कुठल्याही शाखेत जर डिग्री असेल तो डिग्रीवाला व्यक्ती आपल्याकडे येता येतो. मग त्याच्याकडे जर एखादं संवाद कौशल्य चांगलं असेल, ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांना भेटण्याची तळमळ असेल,
मग ही जर तळमळ प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये 10 ते 1 प्रमाण आपण पाहतो म्हटलं तर त्या ठिकाणी यशाची आपण तो भूमिका साकारता येतो. पण बऱ्याच क्षेत्रामध्ये आज संधी खूप आहे. फक्त संधीचं सोनं करणारे जर मुलं जर असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आयुष्यात पण सोनं होतं. निश्चितच तुम्ही जे काम करता ते अत्यंत प्रामाणिकपणाने करावं. जे काम करतो आपण त्यावर आपली निष्ठा असावी, विश्वास असावा, समर्पण असावं, त्याग असावं. मित्रांनो, क्षेत्र कोणतंही असू द्या, तिथे आपल्याला जम बसवता येतो, आपलं व्यक्तिमत्व तिथे साकारता येतं, आपले पाय त्या जमिनीमध्ये त्या व्यवसायामध्ये घट्ट रोवता येतात. आवश्यकता असते ती काम करण्याची, प्रचंड काम करण्याची. आपण काम करूया, अभ्यास करूया, आयुष्याचे नवनवीन दालनं उघडूया, शोधूया आणि संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते. त्या संधीचं मनोज राठीसर म्हणतात त्याप्रमाणे सोनं करूया. निश्चितच उद्या या ठिकाणी तुमचा नंबर असेल ही आशा बाळगतो. आपण या ठिकाणी आलात आणि निश्चितच आपला हा खेड्यापासूनचा जो प्रवास आहे लंडन पर्यंतचा, हा अत्यंत कमी कालावधीमधला पण उत्तुंग झेप घेणारा आहे. अनेक विद्यार्थ्यांना यशाचे मार्ग, यशाचा हा प्रवास खुला करणारा आहे. मला आशा आहे की तुमच्या या प्रवासाने आमचे विद्यार्थीही, आमचे प्रेक्षकही काही बोध घेतील आणि शिकतील, त्यांचंही आयुष्य सुखकर करतील ही प्रचंड आशा ठेवतो. आपण इथे आलात, आपले खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर.